पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलेला आहे। दहशतवादी हल्ल्यानं भारतवासियांचे रक्त खवळले। दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार, मन की बात मधून मोदींचा दहशतवाद्यांना पुन्हा इशारा। अरबी समुद्रामध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे। भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी आणि युद्धसज्जतेची चाचणी घेण्यासाठी विविध जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचं परीक्षण केलेलं आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढलेला आहे। सीमा सुरक्षा दलाने नियंत्रण रेषेजवळील शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। येत्या 48 तासांमध्ये शेतातील पिकांची कापणी करून मैदान साफ करण्याचे तातडीचे निर्देश बीएसएफने शेतकऱ्यांना दिलेले आहेत। सीमेवरील हालचाली अचानक वाढल्याने कुछ बडा होने वाला है अशी चर्चा रंगली आहे। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सद्यस्थिती आणि एकूण परिस्थितीची माहिती संरक्षण मंत्र्यांना दिली। अशा परिस्थितीमध्ये नियंत्रण रेषेपासून दहशतवाद्यांच्या संख्येपर्यंतची संपूर्ण माहिती संरक्षण मंत्र्यांना देण्यात आलेली आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए करणार आहे। गृह मंत्रालयाने तसे आदेश दिलेले आहेत। जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह इतर तपास यंत्रणा एनआयएला मदत करतील। एनआयएच्या विशेष पथकाने दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधण्यास सुरुवात केलेली आहे।